ही गाय आहे ही पहिल्यांदा आम्ही बघतोय, तर ही खूप सुंदर आहे आणि बघल्यानंतर त्याचं सौंदर्य कळतं. हे तुम्ही कसं आणि कुठून आणलं आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आवड आहे का? खिल्लार म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे. वा. आपल्या खेडेगावातली कसं आहे, दावणीला एक तरी गाय असावी खिल्लार, हो. बाकीचे असण्यापेक्षा. हो. आता माणसं कसं आहे, दूध जास्त पैसे याच्याकडेच पळायलेले आहेत. हो. आपल्या शरीरासाठी ही बी पौष्टिक की दूध खिल्लारचंच असतं. बरं. माझे 1.5-2 वर्ष गेलेले आहेत मी सगळ्या ही गाय गोळा करायला. वा. म्हणजे तुम्ही काय केलं यांच्यासाठी? हे समजा कुठून मिळाले ह्या गाई? सारखं बाजारला ही फिरायचं आम्ही, त्यांच्याकडून कोणा कॉन्टॅक्ट घ्यायचे, त्यांचे व्यापारी कोण एखादा शेतकरी. आपल्या भागात मिळत नाही का बीड जिल्ह्यामध्ये? आपल्या इकडे एवढं नाही जास्त. मग हे कुठून मागवलं तुम्ही? कोल्हापूर, सांगली, ही पलीकडच्याकडची आहे ती पुण्याची. ती पुण्याची. हा, वा. पुण्याहून आणलेली ती. हां. आणि एक वरी आहे ती केजून आणलेली. बर. अशीच घरगुती, त्यांना बी नाद होता आपल्यासारखा, वा. ती सांभाळणं होईना त्यांनी, हां हां. ती त्यांच्याकडून येत आहे. मी पाहुणीनं दिलेली अलीकडे. वा. इतर शेतकऱ्यांनी किंवा तुमच्यासारख्या तरुण युवकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? काय तुम्हाला द्यावं वाटतंय? आपलं जी जुनी संपत्ती आहे म्हणजे पशुधन. पशुधन, आपली ओळख, जे जनावर आपले पहिलेपासून जे समजत होते ती सांभाळावी माणसं. वा. खूप छान, एकदम सुंदर. आपण पाहू शकतात खिल्लार गाय. खिल्लार आपण बैलजोडी पाहिली असेल, पण तो खिल्लार गाय ही आपल्या भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आम्ही आज पहिल्यांदा बनसोरळा येथे पाहत आहोत. तुमचं खरंच करावं एवढं कौतुक खूपच छान आहे. तुमचं अभिनंदन. वा. धन्यवाद.